नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्णांवरचे अपार प्रेम आणि निस्सीम भक्ती। आज आपण श्रीकृष्णांवरचे अपार प्रेम आणि निस्सीम भक्ती अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत। भक्तांची भक्ती पाहून स्वतः भगवंत देखील चकित झाले की कोणी इतकं प्रेम आणि इतकं भक्ती कसं काय करू शकतो। चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया। एका गावात एक गरीब विणकर जोडपे राहत होते। विणकराचे नाव होते हरी आणि त्याच्या बायकोचं नाव होतं कमला। दोघेही खूप मेहनती होते। ते दोघेही दिवसभर सुंदर कपडे बनवण्याचे काम करत होते, परंतु त्यांनी बनवलेल्या कपड्यांना चांगली किंमत मिळू शकली नाही। तरीही जे काही मिळत होते त्यात ते खूप सुखी आणि समाधानी होते आणि मोडकळीस आलेल्या झोपडीत आपले जीवन जगत होते। ते दोघेही अतिशय समाधानी स्वभावाचे होते। हे दोघेही श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते। दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर त्यांना जो काही वेळ मिळायचा तो वेळ ते दोघेही भगवंताचे भजन आणि कीर्तन करण्यात घालवायचे। हरीकडे तानपुरा आणि चिपळ्या होत्या। दोघे मिळून भजन गात असत। तेव्हा हरी तानपुरा वाजवायचा आणि पत्नी चिपळ्या वाजवायची। मग ते दोघेही भगवंताच्या स्तुतीत इतके तल्लीन होऊन जायचे की त्यांना त्यांच्या तहान आणि भुकेचीही चिंता नसायची। आपल्या गरीब परिस्थितीबद्दल त्यांनी कधीही देवाला दोषी ठरवले नाही आणि आपल्या जीवनात आनंदी होते। पण एक मात्र दुःख त्यांना नेहमी सतावत असं की त्यांना मूलबाळ नव्हते। याची त्यांना नेहमी काळजी असायची, चिंता होती। तरीही ते दोघे सदैव भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहत होते। त्यांनीहीच देवाची लीला मांडली आणि निस्वार्थपणे श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न राहिले। जेव्हा त्यांचे वय वाढू लागले तेव्हा एके दिवशी कमला हरीला म्हणाली, आपल्याला मूलबाळ नाही, असं म्हणतात की मुलांशिवाय मोक्ष मिळू शकत नाही। आता आपले वय वाढत चालले आहे। आपल्याला कधी बोलावणं येईल हे माहीत नाही। मृत्यूनंतर आपला अंत्यविधी कोण करणार, आपल्यासाठी तर्पण वगैरे कोण करणार आणि आपली मुक्ती कशी होणार। त्यावर हरी म्हणाला, तू काळजी नको करूस, आपल्यासोबत श्रीकृष्ण आहेत, ते बघून घेतील सर्व। हरीनेही बायकोला सांगितले खरे, पण तोही खूप काळजीत पडला। तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला। तो नगरात जाऊन श्रीकृष्णांची बालस्वरूपाची मूर्ती घेतली। घरी आल्यावर तो म्हणाला, आता तुला काळजी करण्याची गरज नाही। मी हा बाळ गोपाळ आणला आहे, आजपासून तोच आपला मुलगा आहे। आपण निपुत्रिक आहोत ही तर त्यांचीच इच्छा आहे। आपण त्यांच्यावर आपल्या मुलासारखे प्रेम करूया, तो आपल्या मुलाची जबाबदारी पार पाडेल, असे हरी म्हणाला। हरीचे हे बोलणे ऐकून कमलाला खूप आनंद झाला। तिने बालगोपाळाला घेतले, त्यांना जवळ घेऊन मिठी मारली आणि म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, आजपासून तो आपला मुलगा आहे। त्यानंतर पती पत्नी दोघांनीही घराचा एक कोपरा स्वच्छ करून तिथे बालगोपाळाला बसवण्यासाठी जागा बनवली आणि त्यावर बालगोपाळांना बसवले। त्या दिवसापासून तो विणकर दाम्पत्याचा नियम बनला। ते रोज बालगोपाळाला स्नान घालत असे, त्याला स्वच्छ कपडे घालायचे, स्वतःच्या मुलासारखे लाड करायचे, त्याच्या समोर बसायचे आणि भजन गात तिथे झोपायचे। ते दोघेही बालगोपाळासाठी स्वतःच्या हाताने सुंदर सुंदर कपडे बनवायचे आणि घालायचे, त्यांना खाऊ घालायचे, झुलायचे आणि रात्री झोपाळ्यावरच झोपवायचे। हे सगळे करून त्यांना खूप आनंद व्हायचा। हळूहळू ते दोघेही बाळगोपाळवर आपल्या मुलांसारखे प्रेम करू लागले। बालकृष्ण आता त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग झाला होता। कमलाचा नियम असा होता की ती रोज रात्री तिच्या बाळाला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घालायची आणि मगच ती जेवायची। बाळकृष्णाला खाऊ घालताना तिला असं वाटायचं की जसं काही ती आपल्या मुलालाच भरवत आहे। त्या दोघांचे अखंड प्रेम पाहून भगवंत श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले आणि ते अदृश्य रूपात आले आणि स्वतः जेवण करू लागले। जेव्हा कमलाने बाळकृष्णाला प्रेमाने जेवण दिले तेव्हा ते आपल्या आईच्या हातचे जेवण असल्याचा भास श्रीकृष्णाला झाला।
कमलाच्या हाताने प्रेमाने दिलेल्या प्रत्येक पानात त्यांना आपल्या आईचे प्रेम मिळाले. आईने त्या प्रेमाने भगवंत श्रीकृष्ण स्वतः वश झाले. पण कमलाला कधीच कळले नाही की बाळगोपाळ स्वतः तिच्या हातचे अन्न खातात. एके दिवशी काम जास्त असल्याने कमला बालगोपाळाला जेवण द्यायला विसरली. उन्हाळ्याचे दिवस होते. पती पत्नी दोघेही दुपारी काम करून थकले आणि न जेवताच झोपी गेले. ते झोपून काही वेळच झाला होता की त्यांना आवाज आला, आई बाबा, मला भूक लागली आहे. दोघेही घाबरून उठले. आवाज कुठून आला हे शोधण्यासाठी आजूबाजूला पाहिले, पण काहीच दिसेना. तेव्हा अचानक कमलाला आठवले की आज तिने बाळकृष्णाला जेवू घातलंच नाही. ती घाईघाईने उठली आणि बाळकृष्णाकडे धावत गेली आणि बघितले तर बालगोपाळाचा चेहरा कोमेजलेला आहे. हे सर्व बघून नवरा बायको दोघेही त्यांच्या पाया पडले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. कमलाने ताबडतोब जेवण आणले आणि तिला इतके प्रेम वाटले की तिने बाळकृष्णाला उचलून आपल्या मांडीवर बसवले आणि खाऊ घालायला सुरुवात केली. दोघेही नवरा बायको रडत रडत बाळकृष्णाला खाऊ घालत होते. त्याचवेळी ते त्यांच्याकडून वारंवार केलेल्या गुन्ह्याची माफी देखील मागत होते. असे तीव्र प्रेम पाहून भगवंत अत्यंत प्रभावित झाले आणि श्रीहरी कृष्ण आपल्या रूपात प्रकट झाले. आपल्या हातांनी श्रीकृष्णांनी आपल्या रडणाऱ्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांना म्हणाले, प्रिय भक्तांनो, तुमच्या भक्ती आणि प्रेमाने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जे वरदान मागायचे आहे ते तुम्ही मागू शकता. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. हे ऐकून दोघेही भगवंतांच्या चरणी पडले आणि म्हणाले, हे दयाळू, तुम्ही आमच्यावर प्रसन्न होऊन आमच्यासमोर उपस्थित आहात. यामुळे आमचे जीवन धन्य झाले आहे आणि याच्यापेक्षा जास्ती आम्हाला काहीही नको. आणि काय फायदा घेऊन? श्रीहरी म्हणाले, तुमची इच्छा असल्यास मी तुमच्या जीवनातील मुलाची उणीव दूर करीन आणि तुम्हाला एक सुंदर मूल देईन. हे ऐकून श्रीहरी आणि कमला अतिशय व्याकुळ झाले आणि म्हणाले, नाही प्रभू, आम्हाला मुलं नको आहेत. त्यांचे उत्तर ऐकून श्रीकृष्णांनी विचारले, पण का? तुमच्या आयुष्यात मुलाची उणीव पूर्ण करण्यासाठीच तुम्ही मला तुमच्या घरी आणलं. हे ऐकून दोघेही म्हणाले, भगवंता, जर आम्हाला मूल झाले तर त्या मुलाबद्दलची आमची ओढ वाढेल आणि आम्ही आत्तासारखी तुमची सेवा करू शकणार नाही, अशी भीती आम्हाला वाटते आहे. हे सर्व बोलून झाल्यावर श्रीकृष्ण अगदी भावनिक झाले आणि प्रेमाने आणि भक्तीने भरलेले त्यांचे उत्तर ऐकून करुणेला भरलेल्या परमेश्वर दयेने भरून पावले. त्यांचे विचार ऐकून श्रीकृष्णांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, हे आई बाबा, तुमचे ऋण फेडण्यासाठी मी इथं आलो आहे, पण तुम्ही मला कायमचे ऋणी केले आहे. तुमच्या प्रेमाचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. मी सदैव तुमच्या दोघांचा ऋणी आहे. तुमच्या प्रेमाने मी खूप आनंदी आहे. तुम्ही मलाही तुमच्या शुद्ध प्रेमाने बांधले आहे. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी तुमचा मुलगा म्हणून तुमची सर्व कार्य पूर्ण करीन आणि मी तुम्हाला कधीही मुलाची कमतरता भासू देणार नाही. तुम्हाला हे माहीत आहे की माझं वचन कधीही असत्य नसते. असे सांगून झाल्यावर श्रीकृष्ण मूर्तीत विलीन झाले. भगवंत बालगोपाळामुळे त्या दिवसापासून हरी आणि कमलाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आपली सर्व कामे सोडून ते दोघेही दिवसभर गायन आणि बालगोपाळाची सेवा करण्यात दिवस घालवू लागले. भजन करत असताना त्यांना ना भूक लागली ना तहान लागली. त्यांनी सर्व प्रकारच्या इच्छांचा पूर्णपणे त्याग केला होता. आता जेव्हा जेव्हा माधव कोणतेही काम करत असे तेव्हा ते फक्त त्यांच्या मुलांसाठी सुंदर कपडे बनवायचे काम करायचे आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना कोणतीही अडचण येत असायची तेव्हा ते बालगोपाळ मुलाच्या रूपात प्रकट होऊन त्यांचे सर्व कार्य पूर्ण करायचे. ते दाम्पत्य आणि मूल या गावात चर्चेचा अगदी विषय बनला होता. पण गावात हे कोणालाच कळू शकले नाही की हे मूल कोण आहे आणि तो कुठून आला आहे. हळूहळू वेळ जाऊ लागला. आता विणकर जोडपे म्हातारे झाले होते, पण देवाची कृपा त्यांच्यावर कायम होती आणि दोघांचेही आयुष्य पूर्ण होण्याची वेळ आली होती. दैवी प्रेरणेने त्यांना कळले की त्यांचा काळ संपणार आहे. यामुळे एके दिवशी दोघांनी देवांचा धावा केला.
श्रीकृष्ण लगेच हजर झाले आणि त्यांची इच्छा जाणून घेण्यासाठी ते बोलले. दोघेही भक्त दाम्पत्य भगवंताच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, हे भगवंता, आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात तुमच्याकडे कधीच काही मागितले नाही, पण आता मात्र जीवनाचा शेवटचा टप्पा आला आहे, म्हणून आम्हाला तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे. त्यावर देव म्हणाले, तुमची कोणतीही इच्छा आहे ती मोकळ्या मनाने तुम्ही मला सांगू शकता. मी तुम्हाला वचन देतो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. तेव्हा बालगोपाळांच्या प्रेमात पडलेले वृद्ध जोडपे म्हणाले, हे नाथ, आम्ही तुम्हाला आमचा मुलगा म्हणून मानले आहे, तुम्हाला आमच्या मुलाच्या रूपात पाहिले आहे, तुम्ही पुत्राप्रमाणे आमची सेवा केली आहे, आणि आता अशी वेळ आली आहे की ज्यासाठी कोणत्याही आईची वडिलांची इच्छा असते. आम्ही दोघे पती पत्नी एकत्र मरावे हीच आमची इच्छा आहे. देवा, ज्याप्रमाणे मुलगा आणि आपल्या आईवडिलांचा अंतिम संस्कार करून त्यांना मोक्ष देतो, त्याच प्रकारे कृपया आपल्या हातांनी आमचे अंतिम संस्कार करून आम्हाला मुक्त करा. श्रीहरींनी त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि बालगोपाळांच्या मूर्तीत ते विलीन झाले. शेवटी तो दिवस आला जेव्हा प्रत्येक जीवाला हा देह सोडावा लागतो. दोन्ही वृद्ध जोडपे आजारी पडली आणि त्या दोघांच्या भक्तीची गावभर चर्चा होती. त्यामुळे त्यांची अवस्था जाणून घेण्यासाठी गावातील लोक त्यांच्या झोपडीजवळ आले, परंतु दोघांचेही लक्ष श्रीहरीकडेच होते. कोण आले कोण नाही हे त्यांना काहीच माहीत नाही. मग अचानक एक चमत्कार घडला. विणकराची झोपडी एका प्रखर आणि अलौकिक प्रकाशाने भरून गेली. तिथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. कोणालाही काही दिसत नव्हते. काही लोक झोपडीतून बाहेर आले, काही जण तर तिथे जमिनीवरच बसले. तेव्हा श्रीहरी आपल्या दिव्य चतुर्भुज रूपात प्रकट झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य संपूर्ण सृष्टीला उजळून टाकणारे होते. ज्याने वातावरण एका दिव्य सुगंधाने भरून गेले. मंद स्मित हास्य करत ते आपल्या आई वडिलांकडे बघत होते. त्यांचे हे दैवी रूप पाहून दोघेही म्हातारे अत्यंत आनंदी झाले आणि मंत्रमुग्ध झाले. आपल्या दिव्य दर्शनाने त्या दोघांना तृप्त करून दयाळू लीलाप्रेमी संपूर्ण सृष्टीचा पालन करता श्रीहरी त्या दोघांच्या जवळ त्यांच्या जवळच जमिनीवर बसले होते. देवाने त्या दोन भक्तांचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. त्यांनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यानंतर त्यांनी हातांनी डोळे मिटले. असे करताच त्या दोघांचेही तत्काळ प्राण गेले आणि ते दोघेही श्रीहरीमध्ये विलीन झाले. पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पंचभूतांमध्ये विलीन झाले. काही वेळाने तो दिव्य प्रकाश दिसेनासा झाला. तेव्हा उपस्थित सर्व ग्रामस्थांनी पाहिले की तिथे ना हरी, ना कमला, ना बालगोपाळ, फक्त जमिनीवर पडलेली काही फुले उरली होती. काही वातावरणात सर्वत्र पसरलेला एक दिव्य सुगंध. चकित झालेल्या ग्रामस्थांनी श्रद्धेने पृथ्वीला नमस्कार केला. गावकऱ्यांनी ती फुले उचलली, डोक्याला लावली आणि हरी आणि कमला यांच्या भक्तीचा आणि गोविंदाच्या नावाचा जय जयकार करत तेथून निघून गेले. त्या फुलांचे गंगेत विसर्जन केले. तर भक्ती असावी तर अशी असे म्हणणार नाही, कारण जो तो आपापल्या परीने देवावर भक्ती करत असतो. फक्त एवढेच म्हणणे आहे की जे कराल ते मनापासून करावे, तरच देव आपल्या पाठीशी नक्की असतो. चला तर मग दुसऱ्या कथेला आपण सुरुवात करूया. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्याला भक्तीची अंतिम अवस्था कळते त्याला भक्त कळतात. भक्त तोच असतो जो भक्तीपासून क्षणभरही विचलित होत नाही, म्हणजे ज्याचे मन भगवंतात अखंड राहते त्याला खरा भक्त म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर ज्याला भक्तीची अंतिम अवस्था कळते त्यांनाच भक्त असे म्हणतात. एकेकाळी एक ब्राह्मण उत्तर भारतात येऊन राहू लागला. पूजा करताना आणि भजन गाताना तो रोज हरीच्या चरणी ध्यान करत असायचा. ज्या घरात तो ब्राह्मण राहत होता त्याच घरात आणखी एक व्यक्ती देखील राहत होती. ती व्यक्ती मुघल दरबारी काम करत होता. रोज सकाळी पूजेनंतर ब्राह्मण श्रीकृष्णाच्या गीत गोविंदातील ओळी म्हणत असायचे. एक म्हणजे गीत गोविंदांच्या चरणेचा रस आणि दुसरा त्या ब्राह्मणाच्या बोलण्याचे कौशल्य. अशा स्थितीमध्ये तेथील वातावरण अतिशय मनमोहक आणि भक्तिमय होऊन जायचं. ज्यावेळी ब्राह्मणदेव गीत गोविंदाचे श्लोक म्हणतील त्यावेळी तो मुघल दरबारी आपल्या कामाला निघून जायचा आणि पायऱ्या चढत असताना त्या स्तोत्रांचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. त्यामुळे तो काही क्षण त्या भजनात हरवून जायचा आणि भावनेने भरून तिथे काही क्षण उभे राहायचा.
ब्राह्मणदेव भजन थांबवतात तेव्हाच तो व्यक्ती आपल्या कामाला जात असे. असाच काही काळ गेला. तो व्यक्ती स्तोत्र ऐकत असल्याची बाब ब्राह्मणाला कळली. म्हणून एके दिवशी त्या व्यक्तीस विचारले, हे भजन तुम्ही रोज ऐकता? तर तो व्यक्ती म्हणाला, हो, हे भजन मी रोज ऐकतो आणि ते मला आवडते देखील. पण मला त्याच्या ओळी समजत नाहीत. त्या गाण्याचा लय इतका गोड आहे की तुम्ही गाताना माझे भान हरपून बसते. असे म्हणत त्या व्यक्तीने ब्राह्मणाला विचारले, ब्राह्मणदेव, हे भजन तुम्ही कुठे शिकलात? सांगू शकाल का? त्यावर ब्राह्मणदेव म्हणाले, श्लोक गीत गोविंदमधील आहेत. ते तुम्हालाही वाचायचे असेल तर मी तुम्हाला देखील ते शिकवीन. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवसापासून तो व्यक्ती ते श्लोक त्या ब्राह्मणदेवाकडे शिकू लागला. हळूहळू तो मुघल दरबारीही गीत गोविंदाचे श्लोक शिकून घेतले. आता दोघेही रोज सकाळी एकत्र श्लोक म्हणू लागले. एके दिवशी दोघेही एकत्र बसले होते. तेव्हा ब्राह्मण दरबारीला म्हणाला, तुम्ही हे श्लोक गा, पण हे श्लोक सर्वत्र गाऊ नका, कारण ही पदे काही सामान्य पदे नाहीत. हे ऐकून दरबारीने विचारले, हे श्लोक कोणते आहेत? हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे श्लोक जिथे गायले जातात तिथे ऐकण्यासाठी भगवंत श्रीकृष्ण स्वतः उपस्थित असतात. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांचे गायन कराल तेव्हा श्रीकृष्णांसाठी आसन ठेवा. हे ऐकून मुघल दरबारी म्हणाला, ब्राह्मणदेव, हे करणे जरा कठीणच जाईल, कारण आपण दुसऱ्याचं काम करतो. कधी कधी रात्रीसुद्धा दरबारात काम करावं लागतं. कधी कधी बरेच दिवस घरीही नसतो. अशा परिस्थितीमध्ये आपण हा नियम कसा पाळणार? तेव्हा ब्राह्मणदेव म्हणाले, असं असेल तर जेव्हाही तुम्ही घोड्यावर स्वार होऊन कुठे जाल तेव्हा त्या घोड्यावर तुमच्यासमोर श्रीकृष्णांचे आसन ठेवावे. वाटेने जाताना गीत गोविंदाचे श्लोक म्हणावेत. यामुळे आसनावर श्रीकृष्ण विराजमान होतील अशी भावना मनात असावी. त्या मुघल व्यक्तीस ही गोष्ट आवडली. हा नियम त्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केला. आता जेव्हा जेव्हा तो घराबाहेर किंवा दरबारात असायचा तेव्हा तो अगदी तसाच वागायचा. जे ब्राह्मणदेवाने सांगितले होते, जेव्हा ते घोड्यावरून जात असायचे तेव्हा चालताना ते गीत गोविंदाचे श्लोक गुणगुणत असायचे. ते श्रीकृष्णासाठी त्यांच्यासमोर आसन पसरवत असत. तो दरबारात पोहोचताच एका दिवसाची गोष्ट होती. तसेच त्याला काही कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. अशा स्थितीमध्ये तो घोड्यावर स्वार होऊन निघाला आणि तो श्रीकृष्णांसाठी आसनही पसरू शकला नाही. नेहमीप्रमाणे चालता चालता तो श्लोक म्हणू लागला. गाताना तो आपल्याच सुरात रस्त्यावरून चालत होता. तेवढ्यात चालत असताना अचानक त्याला पाठीमागून घुंगरांचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो माझा भ्रम असावा असे त्याला वाटले. पण काही अंतर चालून झाल्यानंतर पुन्हा तोच आवाज ऐकू आला. त्यामुळे मुघल दरबारी याने घोडा थांबवला आणि खाली उतरला. जेव्हा त्याला तो आवाज आला ते पाहण्यासाठी तो आजूबाजूला पाहत राहिला. तेवढ्यात अचानक कृष्ण तिथे प्रकट झाले आणि त्याला विचारले, तू घोड्यावरून का खाली उतरलास आणि इतके सुंदर गाणे म्हणत होतास ते का थांबवलेस? ते सुंदर रूप पाहून दरबारी स्तब्ध झाला. ते श्रीकृष्णांचे दिव्य रूप पाहून तो विचार करू लागला की साक्षात श्रीकृष्ण आपल्या समोर उभे आहेत. तो श्रीकृष्णांकडे पाहतच राहिला. श्रीकृष्णांचे रूप बघून तो डोळे मिचकवायलाही विसरल्यासारखं वाटत होतं, कारण तो अगदी एकटक बघत होता. श्रीकृष्णांचे ते रूप पाहून तो इतका भावूक झाला की तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. काही क्षण तो अगदी स्तब्धच राहिला. जरा शुद्धीवर आल्यावर तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, तुम्ही जगाचे स्वामी आहात, मग तुम्ही माझ्या मागे का धावत होतात? तो जे बोलला ते ऐकून श्रीकृष्णांच्या ओठांवर हास्य होते आणि ते म्हणाले, मी तुझ्या पाठीमागे धावत नव्हतो, श्लोकांच्या गायनासह मी नाचत होतो. तू जे श्लोक गात होतास ते सामान्य श्लोक नाही आहेत. ते श्लोक मला खूप प्रिय आहेत आणि ज्या ठिकाणी ते श्लोक गायले जातात तिथे मी नेहमी उपस्थित असतो. आता तू नेहमी माझ्यासाठी आसन घालायचास म्हणून मी तुझ्यासोबत बसायचो. आज तू माझ्यासाठी आसन ठेवलं नाहीस, मग मी काय करू? श्रीकृष्णांचे हे शब्द ऐकून त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. त्याच्या गुन्ह्यामुळे त्याचे मन अपराधीपणाने भरले होते. त्याचे डोळे भरून आले आणि त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. दुसऱ्या गुन्ह्यामुळे, कारण दुसऱ्याचे गुलाम होणं कितीही दुर्दैवी आहे आणि आज त्याच गुलामगिरीमुळे श्रीकृष्णांना पायी चालावे लागले. तो रडत होता, श्रीकृष्णांच्या पाया पडत होता आणि त्याच्या कृत्याबद्दल पुन्हा पुन्हा माफी मागत होता. आणि त्यानंतर याच अवस्थेत तो दरबारात धाव घेतली. तेथे त्याने नोकरीचा राजीनामा देऊन संन्यास घेतला.
श्रीकृष्णांची पूजा करू लागला. श्रीकृष्णांचे भजन गायले जाऊ लागले. रात्रंदिवस श्रीकृष्णांच्या नामाचे ध्यान करू लागला. श्रीकृष्णासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. हा भक्त पुढे जाऊन श्रीकृष्णांच्या कृपेने मीर माधव या नावाने प्रसिद्ध झाला. एकदा कोणी श्रीकृष्णांच्या मधुर रूपात पाहिल्यानंतर त्याला आयुष्यात दुसरे काहीही पाहण्याची इच्छा नसते.